वसा जनसेवेचा। शिक्षण क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर आली आहे। बुलढाणा शहरात पालकांचा विश्वासघात आणि शासनाच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचा प्रयत्नाचा एक मोठा शिक्षण घोटाळा उघडकीस आलाय। इंग्रजी माध्यमाच्या नावाखाली पालकांकडून हजारो रुपयांची फी वसूल करायची, पण शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्नात त्याच विद्यार्थ्यांचे प्रवेश पालकांना अंधारात ठेवून चक्क 100% अनुदानित मराठी शाळेत दाखवायचे, असा हा काळा बाजार बुलढाण्यात सुरू असल्याचा खळबळजनक आरोप पालकांनी केलाय। या घोटाळा प्रकरणी बुलढाण्यातील माउंट सनई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा यांच्या विरोधात थेट शिक्षण अधिकाऱ्यांकडे गंभीर तक्रार पालक यांनी दाखल केली आहे। होय, हा खेळ सुरू आहे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि पालकांच्या कष्टांच्या पैशाशी। बुलढाण्यातील मिर्झानगर भागातील माउंट सनई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा ही एकाच ठिकाणी सुरू असून यांच्या संचालक मंडळाने मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी संगनमत करून हा महाघोटाळा असल्याचा आरोप होत आहे। जोहर नगर येथील रहिवासी मोहम्मद अन्सार शेख अनवर यांनी जेव्हा आपल्या मुलीला 4 वर्षानंतर 4थ्या वर्गातून इंग्रजी शाळेतून काढले आणि शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच टीसी घेतला, तेव्हा या संपूर्ण मधाचे पोळे फुटले। पालक मुलीला इंग्रजी माध्यमाची फी देत होते, गणवेश आणि पुस्तकेही इंग्रजीचीच खरेदी करत होते। मात्र प्रशासकीय यंत्रणेत तपासणी केली असता मुलीचा प्रवेश चक्क 100% अनुदानित जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत दाखवून शासनाचे अनुदान लाटण्याचा प्रयत्नात असल्याचे उघड झाले। हा प्रकार एका विद्यार्थ्यापुरता मर्यादित नाही, तर शेकडो विद्यार्थ्यांसोबत हाच फसवणुकीचा प्रकार घडला आहे। मोईन बेग अजीम बेग या दुसऱ्या पालकानेही आपला मुलगा माहिद बेग याची अशाच प्रकारे फसवणूक झाल्याची लेखी तक्रार अंगठ्याच्या ठशासह नोंदवली आहे। शासकीय अनुदान लाटण्यासाठी पालकांना इंग्रजी माध्यम दाखवून पालकांच्या विनापरवानगी परस्पर शेकडो विद्यार्थ्यांचे मराठी शाळेत प्रवेश करून हा घोटाळा करण्यात येत आहे। तक्रारदारांनी अशा शेकडो विद्यार्थ्यांची यादीच आता शिक्षण विभागाला सोपवली आहे। आता या प्रकरणी पालक मोहम्मद अन्सार आणि मोईन बेग यांनी आक्रमक भूमिका घेतली असून शिक्षण मंत्री, शिक्षण संचालक, उपसंचालक, बुलढाणा जिल्हाधिकारी, प्राथमिक शिक्षण अधिकारी आणि बुलढाणा शहर ठाण्यापर्यंत धाव घेतली असून माउंट सनई इंग्लिश स्कूल आणि जनाबाई मराठी प्राथमिक शाळा या दोन्ही शाळांचे संचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर तत्काळ फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी करून संपूर्ण प्रकरणाची ऑन कॅमेरा चौकशी व्हावी व पालकांचा विश्वासघात करणाऱ्या दोन्ही शाळांची मान्यता तत्काळ रद्द करण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। माझं नाव मोहम्मद अन्सार शेख अनवर आहे। मी माझी मुलगी पहिल्या वर्गापासून तर 4थ्या वर्गापर्यंत माउंट सनई इंग्लिशमध्ये टाकली होती। त्यासाठी मी इंग्लिश शाळेची फीस पण आकारली, पाठ्यपुस्तकं घेतली, गणवेश घेतला, सर्व हे केल्यानंतर मी वर्ग 5 मध्ये माझी मुलगी दुसऱ्या शाळेत टाकली। तेव्हा मी त्यांची टीसी काढली। टीसी काढल्यानंतर मला असं आढळलं की ही टीसी थोडी बनावट आहे। तेव्हा मी याची पडताळणी केली असता माझ्या मुलीचा ॲडमिशन जनाबाई मराठी प्राथमिक शाळेत आढळला, कारण की हे अनुदानित शाळा असल्यात अनुदान लाटण्यासाठी त्यांनी माझी फसवणूक केली आणि माझ्यासारखी अनेक पालकांची फसवणूक केली। त्यासाठी मी शिक्षण अधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग याच्याकडे तक्रार केलेली आहे। तरी माझी मागणी अशी आहे की या जे जनाबाई शाळे जे आहे ते माउंट सनईद्वारे चालत आहे। तरी माझी मागणी अशी आहे की माउंट सनई आणि हे जनाबाई या दोन्ही शाळेची मान्यता रद्द झाली पाहिजे और यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या संपूर्ण घोटाळ्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। आता शिक्षण विभाग आणि पोलीस प्रशासन या शिक्षण सम्राटांवर काय कडक कारवाई करते व शेकडो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना धडा शिकवणार का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे लक्ष लागले। सिटी न्यूज। सिटी न्यूज, वसा जनसेवेचा।